आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे संभाजीनगरहून समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या कार चालकाला अडवून लुटल्याची घटना घडली आहे। ही अत्यंत धक्कादायक घटना आहे समृद्धी महामार्गासारख्या महामार्गावर घडली आहे। नागपूरहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर कारला 3 गाड्यांनी समोरून मागून आणि उजव्या बाजूने घेरून थांबायला भाग पाडला आणि त्यानंतर मदत मागण्याचा बनाव करत चोरट्यांनी चालकाच्या गळ्यातल्या सोन्याची साखळी जबरदस्तीने ओरबाडून नेली आहे। वैजापूर तालुक्यातील लासूर टोल नाक्याजवळ हा प्रकार घडलाय। बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून गुन्हे शाखेच्या पथकासह वैजापूर पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। मोहसिन, समृद्धी महामार्गासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या महामार्गावर सुद्धा असे प्रकार घडायला सुरुवात झाली आहे। समृद्धी महामार्गावर हा प्रकार घडलाय। एका फॉर्च्युनर कारमधील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, किंबहुना लुटलं गेलंय। याविषयी पोलीसही अधिकचा तपास करतायत, मात्र ही अत्यंत गंभीर घटना मानली जाते। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत। मोहसिन, समृद्धी महामार्गासारख्या एका सुरक्षित महामार्गावर हा प्रकार घडतोय। मयूर, धक्कादायक म्हणजे हे फक्त समृद्धीवर घडलंय असं नाही, तर भर दिवसा हे घडलंय हे त्यापेक्षा धक्कादायक आहे। लासूर टोल नाका जो आहे संभाजीनगर जवळच्या, त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर ही घटना घडलेली आहे। फॉर्च्युनर मध्ये हा प्रवासी नागपूरहून नाशिककडे जात होता, त्यावेळी 3 गाड्या तिथे आल्या। एक गाडी समोर, एक गाडी बाजूला आणि दुसरी गाडी मागून होती। या गाडीतला जो चालक आहे त्याच्याकडून त्याच्या गळ्यातली सोन्याची साखळी देखील ओढण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र या चालकाने समय सूचकता दाखवत त्यांना सांगितलं की मी इथलाच आहे, आणि असं सांगून त्याने जेव्हा सांगितलं तर हे लोक तिथून पळून गेले। त्यामुळे त्याची सुटका झाली, पण हा जो गाडी चालक होता तो थेट नाशिकच्या सिन्नर टोल नाक्यावर उतरला आणि आज तो पोलिसांकडे पोहोचला। त्याच्या गाडीची जी डॅशबोर्ड कॅमेरा आहे त्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाल्याची देखील माहिती मिळते। वैजापूर पोलिसात या सगळ्या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होईल। घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचं पथक समृद्धी महामार्गावर पोहोचलेलं आहे। घटनास्थळाची पाहणी झालेली आहे आणि आता आरोपीच्या शोधासाठी पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे एकंदरीत समृद्धी सारख्या महामार्गावर भर दिवसा जर लूटमार होत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा काय असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मयूर, बरोबर आहे मोहसिन। त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणं सुद्धा प्रशासनाचं काम आहे आणि आज समृद्धी महामार्गासारख्या एका महामार्गावर लूट झाल्याची ही पहिली घटना घडली आहे। धन्यवाद मोहसिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।